फिफा वर्ल्ड कपचा थरार आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय. ज्या फ्रान्सच्या संघाने 2022च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवलं होतं, तोच फ्रान्सचा बलाढ्य संघ यावर्षी उपांत्य फेरीतूनच बाहेर पडलाय. आणि दुसरीकडे संपूर्ण स्पर्धेत आपल्या आक्रमक आणि लक्षणीय फुटबॉलने सर्वांची मनं जिंकणाऱ्या स्पेनने फ्रान्सला 2-0 ने धूळ चारत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पेनने फ्रान्सच्या अभेद्य वाटणाऱ्या डिफेन्सला कसं भेदलं, स्पेनचा संघ फ्रान्सवर कसा भारी पडला आणि फ्रान्सकडून अशा कोणत्या चुका झाल्या ज्या त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर घेऊन गेल्या, आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सामना सुरू होण्यापूर्वीच या लढतीला द फायनल बिफोर फायनल असं म्हटलं जात होतं. एकीकडे होता फ्रान्स, ज्यांच्याकडे एम्बापे सारखा जगातला सर्वात डेंजर फॉरवर्डर आणि अतिशय मजबूत डिफेन्स, तर दुसरीकडे होता स्पेन, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेत टिकी टाका आणि हाय प्रेसिंग फुटबॉलचा थरार दाखवला होता. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला होता. फ्रान्सने त्यांच्या नेहमीच्या काउंटर अटॅकिंग रणनीतीवर भर दिला, तर स्पेनने बॉल पोझिशन मिळवून गेमचा स्पीड नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु जसाही सामना पुढे सरकला तसाच स्पेनच्या मिडफील्डने सामन्यावर संपूर्ण ताबा मिळवला. स्पेनचा या सामन्यातील विजय हा केवळ नशिबाचा भाग नव्हता, तर तो एक उत्कृष्ट रणनीती आणि सांघिक खेळाचा नमुना होता. स्पेनच्या विजयाचा पाया त्यांच्या मधल्या फळीने रचला. रॉड्री आणि फॅबियन रुइज यांनी फ्रान्सच्या आक्रमणाची धार मध्येच संपवून टाकली. त्यांनी फ्रान्सच्या मिडफिल्डर्सना मोकळी जागाच दिली नाही. स्पेनने बॉल इतक्या स्पीडने आणि अचूकपणे पास केला की फ्रान्सच्या खेळाडूंना फक्त बॉलच्या मागे धावण्याऐवजी दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिला नाही. स्पेनचे तरुण विंगर्स या सामन्याचे खरे हिरो ठरले. उजव्या बाजूने लॅमिन यमाल यांनी फ्रान्सच्या अनुभवी डिफेंडर्सला पुरते दमवले. यमालच्या वेगाने आणि ट्रिबलिंगने फ्रान्सच्या थिओ हर्नांडेजला दबावात आणले. स्पेनने फ्रान्सच्या विंग्सचा वापर करून बॉक्समध्ये वारंवार धोके निर्माण केले. फ्रान्सचा डिफेन्स हा या स्पर्धेतला सर्वात मजबूत डिफेन्स मानला जात होता, परंतु स्पेनने जेव्हा अटॅक केला तेव्हा ते अतिशय अचूक होते. मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्याचं कौशल्य स्पेनने दाखवलं. 2-0 ची आघाडी घेतल्यानंतर स्पेनने बचावात्मक पवित्रा न घेता फ्रान्सला बॅकफुटवरच नेऊन ठेवले. 2022चा उपविजेता फ्रान्स या सामन्यात पूर्णपणे दिशाहीन दिसला. त्यांच्या पराभवाला काही गंभीर चुका कारणीभूत ठरल्या. यातील पहिली चूक होती एम्बापेचा फ्लॉप शो आणि अति अवलंबित्व. फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार खेळाडू एम्बापे या सामन्यात पूर्णपणे शांत राहिला. स्पेनच्या डिफेन्सने, विशेषतः डॅनी कार्वाहल आणि त्यांच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूंनी एम्बापेला अक्षरशः बांधून ठेवलं. फ्रान्सचा संघ एम्बापेवर इतका अवलंबून होता की जेव्हा त्याला स्पेनने रोखलं तेव्हा फ्रान्सकडे गोल करण्याचा कोणताही प्लान बी नव्हता. एम्बापेला बॉल मिळताच 2-3 स्पॅनिश खेळाडू त्याला घेरत होते. दुसरं असं की ज्या डिफेन्सच्या जोरावर फ्रान्सने सेमीफायनल गाठली होती, तोच डिफेन्स आज अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. स्पेनच्या पहिल्या गोलाच्या वेळी फ्रान्सची सेंटर बॅक पोझिशन अतिशय खराब होती. खेळाडूंमध्ये आपापसातील संवादाचा अभाव स्पष्ट दिसत होता. स्पेनच्या आक्रमक खेळाडूंना फ्रान्सच्या पेनल्टी बॉक्समध्ये खूप सहज जागा मिळत गेली. आणि तिसरं कारण होतं फ्रान्सचे मिडफिल्डर्स, जसे की चुआमेनी आणि रॅबियोट. हे फ्रान्सच्या प्रेसिंगला तोंड देऊ शकले नाहीत. ते बॉल मिळवण्यात आणि तो फॉरवर्डर्स पर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले. फ्रान्सचे आक्रमक खेळाडू अनेकदा मिडफिल्डरकडून बॉल मिळवण्याची वाट पाहत राहिले, ज्यामुळे फ्रान्सचा अटॅक अगदी विखुरलेला दिसला. सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटातच स्पेनने फ्रान्सच्या डिफेन्सला मोठं खिंडार पाडत पहिला गोल केला. या गोलमुळे फ्रान्स दबावाखाली आला आणि त्यांची सुरुवातीची रणनीती कोलमडली. पहिल्या गोल नंतर सेकंड हाफ सुरू झाल्याच्या अवघ्या काही मिनिटातच स्पेनने दुसरा गोल डागून फ्रान्सला 2-0 ने मागे टाकलं. या डबल झटक्यातून फ्रान्सचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. खरं तर सेकंड हाफ मध्ये फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी काही बदल देखील केले होते, परंतु स्पेनच्या गोलकीपरने आणि डिफेन्सने फ्रान्सचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. फुटबॉलच्या या महासंग्रामात अखेर एका सुंदर आणि सांघिक फुटबॉल खेळणाऱ्या संघाचा विजय झाला. स्पेनने दाखवून दिलं की फुटबॉल हा केवळ कोणाच्या नावावर किंवा स्टार खेळाडूंच्या भरवशावर खेळला जात नाही आणि तो जिंकलाही जात नाही.
तो जिंकला जातो रणनीती आणि मैदानावरील टीमवर्कच्या जोरावर. फ्रान्ससाठी हा पराभव खूप मोठा धक्का आहे, कारण 2022च्या फायनलमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर यावर्षी त्यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या चुका त्यांना महाग पडल्या. आता स्पेन फायनलमध्ये पोहोचला आहे आणि त्यांचा आत्मविश्वास आता गगनाला भिडलाय. त्यामुळे स्पेन या वर्ल्ड कपवर आपले नाव कोरेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.